हॅलो फ्रेंड्स, चला तर आज बघूया गणित अध्ययन अध्यापनशास्त्र F7 जो आहे तो. तर जवळपास आपला सगळा सिलेबस मी कंप्लीट करायचा ट्राय केला आहे. F7 F6 बाकी आहे. F7ला मला कमेंट्स पण आल्या आणि मलाही सुद्धा वाटत होते स्वतःला की F7बद्दल आता काहीतरी सांगावं, कारण F7बद्दल मी क्वेश्चन पेपर सोडून काहीच सांगितलेलं नाही आहे. तर मी ट्राय करते. अजून जवळपास आज 4 दिवसांनी आपला पहिला पेपर आहे. ट्राय करते की बऱ्यापैकी पटपट होईल, कारण मी तुम्हाला खूप वेळेस सांगितलं आहे मुलांनो की मीही तुमच्यासोबत शिकते आहे, म्हणजे मलाही स्टडी करावा लागतो. जेव्हा मी स्वतः सेल्फ थोडीशी प्रिपेअर करते तेव्हाच तुम्हाला एखादी कन्सेप्ट सांगू शकते. मला माहिती की पुस्तकातून ते वाचूनच दाखवायचं आहे, तरी पण थोडंसं मला क्लिअर करावंच लागतं. ठीक आहे. तर पहिला चॅप्टर आहे तो गणिताचे स्वरूप आपण बघणार आहोत. तर गणिताचे जे काय आहे चॅप्टर F7चे खूप लेंदी आहे चॅप्टर. तर व्हिडिओ अपलोड करण्यासाठी मला जवळपास 4 MB डाटा लागतो आहे, म्हणजे 4 GBच्या आसपास डाटा लागतो आहे आणि जवळपास 3-3.5 तास लागत आहे. त्यामुळं थोडं सहकार्य करायचं आहे तुम्ही पण मला. तर मी ट्राय करेल की सकाळी 1 आणि संध्याकाळी 1 अशा प्रकारे 2 व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करायचा ट्राय करेल दिवसातून. एवढ्या येत्या 2-4 दिवसात म्हणजे मी पटापट कवर करते आहे. आणि दुसऱ्या म्हणजे सेकंड इयरसाठी मी ट्राय करेल की बऱ्यापैकी आपण ब्लॅकबोर्डवर यूज करूया, कारण गणित इंग्लिश जे सब्जेक्ट आहे ते ब्लॅकबोर्डवर यूज करून सांगण्यासाठीचे सब्जेक्ट आहे. आणि ट्राय करेल की हे एक्झाम संपली की लगेच ट्राय करू की आपण सेकंड इयरसाठी घेऊया. मग CTETचे आहे, ग्रुप CD चे एक्झाम्स आहे, त्यांच्याबद्दल डिस्कशन करणार आहोत. तर स्टार्ट करूया चॅप्टर. मग गणित म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे की मानवाने विज्ञानाच्या सहाय्याने आजपर्यंत जी काही प्रगती केलेली आहे ती गणितावरच केलेली आहे. मग ती कशी, आज चंद्रावरच नव्हे तर मंगळावर सुद्धा माणूस पोहोचला आहे. मग त्यामुळं काय होतं की अवकाशाची जी कक्षा आहे ती निश्चित करणं, त्याचे वस्तुमान, आकारमान, भ्रमण कालावधी काय आहे यासाठी काय असतं, गणित खूप इम्पॉर्टंट असतं. आपल्याला माहिती आहे की गणित म्हणजे नेमकं काय, की आपण सकाळी उठल्यापासून ते शेवटी रात्री झोपेपर्यंत आपण गणितासोबतच जोडलेले गेलो असतो. म्हणून गणिताला शास्त्राचा पाया म्हटलं जातं. म्हणून पूज्य विनोबा भावे काय म्हणताय की ईश्वराखालोखाल मी गणिताला मानतो, म्हणजे देवानंतर ते गणिताला मानतात. का तर गणित हे आपल्या जीवनाचं सगळ्यात मोठं इम्पॉर्टंट क्षेत्र आहे, ज्याच्यावरच आपली लाईफ जी आहे ती टिकलेली आहे. सपोज एखादा व्यक्ती जन्मला मग तो कोणत्या काळाला जन्मला आहे, कोणत्या महिन्यात जन्मला आहे, किती वेळेला जन्मला आहे, हे काय आहे, गणित आहे. तिथून जन्मापासून तो मृत्यूपर्यंत, म्हणजे तो कधी वारला आहे किंवा त्याची डेट काय आहे, हे सगळं काय आहे, जन्मापासून मृत्यूपर्यंत जी क्रिया आहे तिला म्हणायचं आहे गणितच. म्हणजे एखाद्या मूर्त किंवा अमूर्त बाबीला दिलेले नाव म्हणजे संबोध. उदाहरणार्थ बिंदू, रेषाखंड, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार इत्यादी गोष्टी आपण व्यवहारात आणि गणितीय संबंधात कायमच वापरत असतो. मग पाश्चात्य शिक्षक तज्ज्ञ जे आहे ब्रुनर, ऑस्टिन यांनी काय सांगितलेलं आहे की सभोवतालच्या अनेक गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी माणसाने योजलेल्या युक्त्यांमधील एक युक्ती म्हणजे संबोधाची निर्मिती असे म्हणता येईल. मग संबोध हा विविधांगी असतो. मग ब्रुनरच्या मते संबोधाची 5 पायाभूत घटक असतात. ती कोणती? नाव, उदाहरणे, गुणविशेष, गुणधर्म, मूल्य आणि सामान्यीकरण. ठीक आहे. मग नाव म्हणजे काय, एखादी वस्तू आहे, अनुभव आहे, प्रक्रिया आहे, आकृतिबंध यांचे आपण जे काही वर्गीकरण करतो त्या वर्गीकरणासाठी दिलेलं नाव म्हणजे संबोधाचे नाव. उदाहरणार्थ त्यामध्ये काय आहे, अंक, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार इत्यादी. आपल्याला माहिती की 1 + 1 अधिक म्हटलं की तिथं बेरीजच करायची आहे, 1 + 1 वजा म्हटलं की तिथं वजाबाकीच करायची. ह्याला काय म्हणायचं आहे की जे काय वर्गीकरण आपण केलेलं आहे त्या वस्तूचं, त्या प्रक्रियेचं, त्याला म्हणायचं आहे संबोध किंवा संबोधाचे नाव. पुढे आहे उदाहरणार्थ. मग त्यामध्ये काय असतं, संबोध कोणते असू शकतात, होकारार्थी असू शकतात आणि एक नाकारार्थी असू शकतात. तर गुणविशेष, मग संबोधाचे अनेक गुणविशेषण असतात. मग ते कोणते, आवश्यक व अनावश्यक गुणविशेष कोणते ते ओळखता आले पाहिजे, त्यावरून संबोध निर्मिती करणं सोपं जातं. उदाहरणार्थ पुन्हा पुन्हा केलेली बेरीज म्हणजे गुणाकार आपल्याला माहिती आहे, आणि पुन्हा पुन्हा केलेली वजाबाकी म्हणजे भागाकार. 2 + 2 4 आपल्याला माहिती आहे, आणि 2 × 2 4 हे सुद्धा आपल्याला माहिती आले. 2 + 2 4 ही अधिक आहे, आणि 2 × 2 केलं
तर ती वजाबाकी झाली, परंतु आन्सर जे येतं ते सारखं आहे. म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली बेरीज म्हणजे गुणाकार आणि पुन्हा पुन्हा केलेली वजाबाकी म्हणजे भागाकार होय. मग गुणधर्म मूल्य, वस्तू किंवा घटना यांच्या वर्गीकरणाने आपण संबोध निर्माण करतो. संबोध निर्मितीमधून आपल्याला वस्तू, घटना, प्रक्रिया इत्यादी ओळखता येतात. सामान्यीकरण, घटनाच्या निरीक्षणावर आधारलेले अनुमानात्मक विधान म्हणजे सामान्यीकरण. उदाहरणार्थ समांतर रेषा, समसंख्या, विषम संख्या म्हणजे जे काही त्यामध्ये दिलेलं आहे त्या घटना ज्या आहेत त्यांच्या निरीक्षण आपण जेव्हा करू त्याच्यानुसार आपण अनुमानात्मक विधान म्हणू, त्याला म्हणायचं आहे सामान्यीकरण. मग अध्यापनातील संबोधांचे महत्त्व. मग आशययुक्त अध्यापन पद्धतीमुळे घटकाच्या आशयाचा विचार करून संबोध निर्मिती करण्याचा प्रयत्न करत राहील. नवीन घटक, तयार झालेली संबोध आहे, नैसर्गिक संबोध आहे यांची अंतर्गत संगती लावून ते संबोध विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे काय आहे अध्यापनातील संबोधाचं महत्त्व. मग कारण निरीक्षण आणि अनुभव मिळवलेल्या ज्ञानावर जेव्हा प्रक्रिया घडून येते त्याला म्हणायचं आहे संबोध. आपण जे काय निरीक्षण करतोय आणि त्याबरोबर आपले अनुभव आपण मांडतोय ती जी प्रक्रिया आहे त्याला म्हणायचं आहे संबोध निर्माण प्रक्रिया. ठीक आहे. मग गणिताचे स्वरूप बघा. मग मानवाचा इतिहास जो आहे तो बघता आपल्याला एकमेकांशी व्यवहार सुरू झाला. मग व्यवहार व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी भाषेचा उदय झाला, तरीसुद्धा व्यवहारात अडचणी निर्माण झाल्या. मग त्यासाठी गणिताचा आधार घ्यावा लागला. मग प्रथमतः अंकगणिताचा शोध लागला. देवाणघेवाण करण्यासाठी बोटांचा उपयोग व्हायला लागला. मग झाडावर खाचा पाडणं इत्यादी गोष्टी सुरू झाल्या. मानवाची उत्क्रांती झाली, मानवी जीवनाचा विकास होऊ लागला. त्यामुळे सुरुवातीचे अंकगणित अपुरे पडू लागले. गरज शोधाची जननी आहे या उक्तीनुसार अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या प्रक्रियांचा विकास व्हायला लागला. मानव जन्माला आला तेव्हा भाषा तर होतीच, परंतु त्याच्या दैनंदिन जीवनाचा जो काही इतिहास आहे तो घडवण्यासाठी त्यासाठी काय झालं गणित हे इम्पॉर्टंट होतं. त्यामुळे त्याला गणिताचा आधार घेणं गरजेचं होतं. मग समाजाचा विकास होण्यासाठी काय झालं त्याचबरोबर निरनिराळे व्यवसाय आणि उद्योगसुद्धा विकसित व्हायला आलं. मग सोबत चाकाचा शोध लागल्यामुळे समाजाच्या विकासास व प्रगतीस वेग यायला लागला. समाजाच्या गरजा वाढू लागल्या. त्याचबरोबर बीजगणित, भूमिती इत्यादी शाखांचा उदय आणि विकास सुरू झाला. त्यांना पुन्हा उपशाखांची निर्मिती करायला लागली. मग गणितशास्त्राच्या प्रगतीमुळे भौतिक शास्त्रे, सामाजिक शास्त्रे यांचा सुद्धा उदय होऊ लागला. मग त्याचा परिणाम काय झाला की परिणती म्हणजे आजच्या युगातील आधुनिक संगणक आपल्या सर्वांच्या परिचयाचा झाला. ठीक आहे. मग माणसाचा जसा उदय झाला त्या उदयापासून आजच्या संगणकापर्यंत जी काही प्रगती आली आहे तिला म्हणायचं आहे गणिताचं बदलतं स्वरूप. मग त्यामुळे गणिताचं महत्त्व काय आहे की विद्यार्थी शालेय जीवनात अध्ययन करत असताना अगदी पूर्व प्राथमिक ते माध्यमिक स्तरावरील इयत्ता 10वी गणित हा एक अनिवार्य सब्जेक्ट आहे. ठीक आहे. मग गणित महत्त्वाचा विषय असल्यामुळे तो अनिवार्य केलेला आहे. मग प्राथमिक स्तरावरील गणितामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यात दैनंदिन जीवन जगत असताना कसं जगता आलं पाहिजे ते त्यामध्ये दिलं आहे. मग विद्यार्थ्यांना लहानपणापासून गणितच जमलं नाही तर तो त्यांचं दैनंदिन जीवन जगू शकतो का? नाही. का? तर त्याला ते दिवसातले काय आहेत दैनंदिन जीवनातले व्यवहार, हिशोब चांगल्या प्रकारे करता येणार नाही. जेव्हा तो लहानपणापासून त्याच्या शिकण्यात गणित आलेलं नाही तर, परंतु जेव्हा त्याच्या शिकण्यात गणित येईल तेव्हा तो दैनंदिन जीवनातले व्यवहार व्यवस्थित करू शकतो. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, एका देशातून दुसऱ्या देशात व्यवस्थितपणे जाऊ शकतो. व्यवस्थित अंकगणितीय बेरजा करू शकतो. जे काय आहे ते सगळं त्याच्या विश्वात 2 अंक मोठा म्हणून वापरलेला आहे. मग गणित विषयाला अमूर्त म्हटलं जातं. का? तर मूर्त पातळीवर आणण्यासाठी चित्र, आकृती, नमुने यांचा वापर करून उदाहरणांची उकल केली जाते. त्यामुळं गणित विषय आकलनीय होण्यास मदत होते. मग विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढीस लागण्यासाठी मदत होते. गणित विषयामुळं काय होतं पृथक्करण करणं, तर्क करणं, अनुमान काढणं, निष्कर्ष काढणं इत्यादी प्रक्रिया, मानसिक प्रक्रिया जी आहे ती घडून येते. मग एखाद्या समस्येचे निराकरण कसे करायचे त्या समस्येचे निराकरण केल्यामुळे विद्यार्थ्यास प्रेरणा मिळते. प्रोत्साहित होऊन तो जास्तीत जास्त समस्यांचे निराकरण करू शकतो. कधीही जेव्हा त्याला गणित सोडवता येईल. आपल्याला माहिती आहे की आपल्याला 10वी-12वीपर्यंत जे काही गणित होतं ते खूप हार्ड होतं. म्हणजे 10वी-12वीचं गणित जेव्हा ते गणित आपल्याला सोडवता आलं तेव्हा आपण अजून प्रोत्साहित व्हायचो. ठीक आहे ना, बरोबर आहे की नाही. आपल्याला असं वाटायचं अशाच प्रकारचं गणित आपल्याला सरांनी परत शिकवावं किंवा परत द्यावं म्हणजे मी ते सॉल्व करेल. त्यामुळं काय होतं की जेव्हा गणित विद्यार्थ्यांना येऊ लागतात तेव्हा त्यांच्या अंगी प्रोत्साहित वृत्ती जी आहे
ती जागृत होते, त्याचा विद्यार्थ्यांना उत्साह वाढतो, बुद्धीचा विकास होतो, त्यामुळे विद्यार्थी काय होतात, स्वावलंबी बनतात. म्हणून मानवी जीवनानं विज्ञानाची मदत घेतलेली आहे. मग विज्ञानाचा पाया हा गणित आहे. मग फ्रान्सिस बेकननी काय म्हटलेलं आहे की मॅथमॅटिक्स इज अ गेटवे अँड की टू ऑल सायन्स, म्हणजेच गणित हे सर्व शास्त्रांचे प्रवेशद्वार व कळ आहे. अशा व्यापक व उपयुक्त विषयाला शालेय अभ्यासक्रमात महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. ठीक आहे. मग त्यामुळे काय होतं की गणित विषय हा जो आहे तो अध्यापन प्रक्रियेमध्ये अनिवार्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे वय, बौद्धिक कुवत, क्षमता, आवड निवड या बाबी विचारात घेऊन गणिताचा अभ्यासक्रम जो आहे, विषयाचा अभ्यासक्रम तयार केलेला असतो. मग गणित हे अचूक काटेकोर शास्त्र आहे, आपल्याला माहिती आहे. गणिताचं जोपर्यंत निष्कर्षापर्यंत आपल्याला एखादं गणित सोडवता येत नाही, अचूक आन्सर येत नाही, तोपर्यंत ते गणित चुकीचं मानलं जातं. त्यामुळे गणितात परफेक्ट आन्सर हे पाहिजे असतं. त्यामुळे गणिताचा अभ्यास करीत असताना पद्धतशीरपणा, आत्मविश्वास, स्वावलंबन, अचूकता, चिकाटी, एकाग्रता, विचारशक्ती, तर्कशक्तींचा विकास इत्यादी गुण अंगी येण्यास मदत होते. ठीक आहे. मग त्यामुळं या सर्व गुणांची जीवन जगण्यासाठी आवश्यकता असते. कधी जेव्हा आपल्याला गणित इम्पॉर्टंट वाटेल किंवा जेव्हा आपल्याला गणित शिकलं जाऊ किंवा आपण शिकू, तेव्हाच आपल्यामध्ये ह्या सर्व शक्तींचा, विचारशक्तींचा, तर्कशक्तींचा विकास होईल. मग गणिताची विषयाची वैशिष्ट्ये पुढे त्यांनी दिलेली आहे. ती कोणती? त्यातलं पहिलं आहे, गणित हा मूलभूत विषय आहे. आपल्याला माहिती की गणित हा कोर सब्जेक्ट आहे. गणित वेगवेगळ्या शास्त्रांचा पाया आहे. गणित अमूर्त विषय आहे. गणिताच्या भावी जीवनासाठी उपयुक्त विषय आहे. गणितामध्ये वेगवेगळ्या संबोधांचा समावेश असतो. त्यामध्ये काय आहे, उदाहरणार्थ संख्याज्ञान, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार इत्यादी ज्या गोष्टी आहेत त्या गणितातल्या संबोधांचा समावेश त्यामध्ये असतो. मग गणित विषयामुळे तर्कशक्तीचा विकास होतो. गणितामुळे काय होतं की पाठ्यक्रम तयार करताना 10 गाभा घटक जे आहे व मूल्यांचा विचार केला जातो. पाठ्यक्रमाची मांडणी तर्कसंगत केलेली असते. स्पष्टीकरणासाठी आकृत्या, चित्र, आलेख यांचा वापर करणं गरजेचं असतं. ही आहे गणिताची वैशिष्ट्ये. 2 ते 3 मार्क्सला विचारले जाऊ शकतात. गणिताचं महत्त्व, गणिताचं स्वरूपसुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर पुढे आहे गणिताचे दैनंदिन व्यवहारातील स्थान व व्याप्ती. मग असा क्वेश्चन नाही विचारणार तुम्हाला, असं विचारतील की तुम्ही गणिताचा दैनंदिन व्यवहारामध्ये कशा प्रकारे वापर करू शकतात. मग काय लिहिणार तुम्ही की आपल्याला माहिती आहे की आपण 21व्या शतकात प्रवेश केलेला आहे. मग मानवाची प्रगती ज्या दिशेने होते ती दिशा सुरुवातीपासूनची वाटचाल करण्याची दिशा आहे. मग प्रत्येक गोष्टीमध्ये विज्ञान आहे, तसंच गणितसुद्धा आहे. मग गणिताची निर्मितीसुद्धा मानवाने केली आहे, म्हणून गणिताला मानवनिर्मित शास्त्र म्हटलं जातं. मग अलीकडचा विचार केला तर संगणकीय व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात गणिताशिवाय सर्वच व्यवहार काय आहे, अपूर्ण आहे. मग दैनंदिन जीवनात आपण काय करतो की बँकेचे व्यवहार आहे, विमा, हप्ते, गाडी इत्यादी ज्या काही गोष्टी आहेत त्या ऑनलाईन भरण्याची सुविधा आजकाल प्राप्त झालेली आहे. मग ई-कॉमर्स या संकल्पनेमुळे संपूर्ण गणित काय आहे, व्यापलेलं आहे. मग दैनंदिन व्यवहारात सुरुवात करताना आपण आपली जी सुरुवात आहे तीच गणिताने होते. एक कोड दिलेलं आहे पुढे. मग की झोपेतून जागे झाल्यावर प्रथम तुम्ही कोणती क्रिया करतात. मग तुमचं उत्तर काय असतं की कोणी म्हणतं मी मोबाईल चेक करतो, कोणी म्हणतं मी अलाराम बघतो, कोणी म्हणतं मी डायरेक्ट उठून ब्रश करतो इत्यादी ज्या काही गोष्टी आहेत ते तुमचं उत्तर असतं. परंतु हे उत्तर अर्धवट आहे. तुमचं उत्तर आहे जे म्हणजे की तुम्ही गणित सकाळी उठल्यावर जागे होता तेव्हा अर्धवट डोळे उघडतात. मग अर्धवट ही जी संकल्पना आहे ती गणिताने सुरू होती. मग आपण सकाळी दररोज उठल्यावर वेळीच उठतो, अर्थात प्रथमतः आपले जे काही डोळे आहेत ते अर्धवट उघडतात. ठीक आहे. आपली पूर्ण झोप झालेली नसते म्हणून आपण डोळे चोळत अर्धवट उठतो की नाही, बरोबर ना. मग मम्मी आपल्याला बळच उठवते, उठ रे. मग आपली झोप होत नाही, त्यामुळे मग आपण डोळे कसं उघडतो, अर्धवट उघडतो. ही जी संकल्पना आहे ती गणितानेच सुरू होते. मग उठल्यानंतर आपल्या ज्या काही क्रिया आहे बाकीच्या त्या आपण करत असतो. अशा प्रकारे आपली सुरुवात ही गणितापासूनच होत असते. मग विविध व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा गणिताचं ज्ञान असणं काय आहे, आवश्यक आहे. मग सुतार दरवाजे, कपाटे बनवताना त्याला मोजमाप केल्याशिवाय ते करू शकत नाही. शिंपी कपडे शिवताना मोजमाप घेतो, मापात कपडे शिवतो. नाही शिवले तर आपण त्याला ओरडतो, काय रे बाबा तू माझा टॉप असाच शिवला, माझा ड्रेस असाच शिवला, पॅन्ट तुला अशी शिवायला लावली होती, तू असं शिवलं का. जेव्हा त्याचं मोजमाप व्यवस्थित असेल तेव्हाच तो काय करेल, कपडे व्यवस्थित
शिवेल. बँकेचे व्यवहार, पोस्टाचे व्यवहार, विमा कंपन्या, शेअर बाजार इत्यादी ठिकाणी गणिताचं खूप मोठं स्थान आहे. मग घरामध्ये राहताना फर्निचरची निवड, त्याची मापे, आकार इत्यादी गोष्टी आपण बघत असतो. मग खोल्यांची मापे जशी आहे तसंच ती फरची पाहिजे, दरवाजांची मापे जशी आहे तसाच दरवाजा पाहिजे, घरातील पडदे कसे पाहिजे, जेवढा दरवाजा आहे तेवढेच पडदे पाहिजे इत्यादी गोष्टी आपण गणितातूनच स्पष्ट होतात. मग आपले सारे जीवन हे गणितानं व्यापलेलं आहे. यावरून गणित विषयाचे दैनंदिन व्यवहारातील स्थान आपल्याला कळतं. मग आपले जीवन गणितमय आहे असे कधी म्हणाल आपण, जेव्हा अगदी स्वयंपाकघराचे उदाहरण घ्यायला गेलं. फॉर एक्झाम्पल, रुचकर जेवण म्हटलं की पदार्थाचे योग्य प्रमाण आलेच. म्हणजे जेव्हा आपल्याला एकदम भारी काहीतरी खायचं असेल तर आपण मोजमापूनच करून घेणार की हो मला पनीरची भाजी खायची, मग अर्धा किलो पनीरसाठी मला किती टमाटर पाहिजे, किती कांदे पाहिजे, त्यात मसाला किती चमचे टाकणार, मीठ किती चमचे टाकणार, कसं काय, पाणी किती टाकणार, पाणी टाकायचं की नाही, हे जेव्हा येतं तेव्हा ते निरीक्षण असतं. मग त्या निरीक्षणावरून आपण गणित तिथे यूज करत असतो. म्हणजे अगदी जेवणापासून सुद्धा आपलं गणित हे काय होतं, दैनंदिन जीवनात यूज होत असतं. मग पैशांची होणारी देवाणघेवाण, सुट्ट्या पैशांचा हिशोब यासाठी सुद्धा गणित आवश्यक असतं. मग संगणकाच्या सहाय्याने आशयातील नवीन माहिती. मग 21व्या शतकात माहितीचे तंत्रज्ञान आहे. हे माहिती तंत्रज्ञान संगणकाच्या सहाय्याने सहज उपलब्ध होऊ शकतं. मग इंटरनेट सफरिंगच्या सहाय्याने काय होतं की क्षणात जगातील कानाकोपऱ्यातली माहिती जी आहे ती आपल्याला काढता येते किंवा आपल्याला पोहोचता येते. पाहिजे असलेली माहिती ताबडतोब मिळते. एवढेच नाही तर ई-कॉमर्सच्या सहाय्याने नवे नवे व्यवसाय आपल्याला सुरू झालेले आहे. मग आपल्या घरातील संगणकासमोर बसून आपले विशिष्ट गुप्त क्रमांक जे आहे ते असलेले कार्ड संगणकाला जोडल्या गेलेले आहे. त्यामुळं आपला जो काही व्यवहार आहे तो तिथे जाऊन डायरेक्ट न जाता ऑनलाईन पद्धतीने सुद्धा केला जातो. मग संगणकाचा वापर केल्यामुळे विद्यार्थ्यांना आपले उत्तर चूक की बरोबर हे ताबडतोब समजते व त्वरित पुढील प्रश्नांची उत्तरे आणि पुढील प्रश्नाकडे आपल्याला वळता येतं. सपोज एखाद्याला गणित येत नाही आहे किंवा मग संगणक येत नाही आहे, परंतु त्याला गणित येते आणि पण त्याला वेळ लागतोय सॉल्व करण्यासाठी, तेव्हा तिथे त्याला संगणक येणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग शिक्षकांनी वर्गात शिकवलेली पद्धती कदाचित क्लिष्ट वाटली तरी संगणकाच्या सहाय्याने नवीन सोपी पद्धत आपल्याला शिकता येते. सर जेव्हा शिकवत असतात ते काही हार्ड पद्धतीने शिकवतात, काही सॉफ्ट पद्धतीने शिकवतात. जी पद्धत आपल्याला अवघड वाटेल किंवा जी पद्धत आपल्याला समजत नाही ती आपण गणिताच्या सहाय्याने किंवा इंटरनेटच्या सहाय्याने बघू शकतो. मग आपल्याला माहिती की आपल्याला बऱ्यापैकी ग्रामर हार्ड जातं. मग आजकाल आपण यूट्यूबवर इतके सारे व्हिडिओ ग्रामरचे आलेले आहेत की आपण त्याचा आधार घेऊ शकतो. अशा प्रकारे आपण गणित हे दैनंदिन जीवनात यूज करू शकतो. पुढे आहे गणित विषय संरचना. गणित विषयाचा अंतर्गत, शाखांतर्गत व इतर विषयांची समूह आहे. मग काय आहे की NCTE-नुसार अध्यापनशास्त्रीय विश्लेषणामध्ये आशययुक्त अध्यापन पद्धती जी आहे ती एक महत्त्वाचा घटक आहे. म्हणजेच या विषयाचे विविध पैलू विचारात घेऊन त्यानुसार त्याचे पृथक्करण करणं. प्रत्येक विषयाची त्याच्या आशयानुसार व वैशिष्ट्यानुसार एक विशिष्ट संरचना असते. संरचना लक्षात घेऊन अभ्यासक्रम निश्चित करता येतो. मग अभ्यासक्रमाच्या मांडणीनुसार पाठ्यक्रम घडवले जातं. मग विद्यार्थ्यांच्या कुवतीनुसार, वयोगटानुसार त्या पाठ्यक्रमाची रचना केलेली असते. म्हणजे असं नाही की पहिलीच्या विद्यार्थ्याला आधी आपण डिवायडेशन दिलं, भागाकार दिला, गुणाकार दिला आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना बेरीज वजाबाकी दिली, असं करता येत नाही. पहिलीच्या विद्यार्थ्यांना आपल्याला आधी बेरीज, नंतर वजाबाकी, गुणाकार, भागाकार अशाच पद्धतीने जावं लागतं. तेव्हाच ते पाठ्यक्रम जे आहे त्याचं म्हणजे पाठ्यक्रमाचं मूल्य जे आहे ते साध्य झालं असं म्हणता येईल. मग अध्यापनशास्त्राचा विचार फक्त पद्धती करताच नसून तो विषय, आशय व पद्धती यांची योग्य सांगड करण्यासाठी केलेला असतो. मग एकाच अध्यापन हे एकच अंग असतं का? नाही. आपल्याला विविध पद्धतीने विविध दृष्टिकोनातून आपल्याला अध्यापन करता येतं. मग प्रत्येक विषयाच्या अभ्यासकाने त्या विषयाची स्वतंत्र व स्वयंपूर्ण अशी संरचना केलेली असते. म्हणजे जी काय कल्पना शिक्षकांना शिकवायची आहे ती प्रत्येक शिक्षकाची कल्पना जी आहे ती स्वतःने तयार केलेली असते, स्वतःची मांडणी करून केलेली असते, जेणेकरून कोणत्या भाषेत विद्यार्थ्यांना ती समजली जाईल अशा प्रकारे ती केलेली असते. या क्रमबद्ध रचनेला काय म्हणायचं आहे? संरचना म्हणायचं आहे, मांडणी म्हणायचं आहे. ठीक आहे.
मग प्रत्येक शाखा, उपशाखा, घटक व उपघटक यातील संबंध यामुळे स्पष्ट होतो. ही संपूर्ण जी आहे तिला म्हणायचं आहे संरचना. मग डेव्हिड आसुबिल यांच्या मते काय आहे की कोणत्याही विषयाची संरचना ही मनोऱ्यासारखी असून ती मूर्त कल्पना तळाशी असते. मग अधिकाधिक अमूर्त कल्पना वरच्या टप्प्यावर असतात. प्रत्येक विषयाच्या श्रेणीच्या संरचनेत सर्वात वरच्या टप्प्यावर अतिशय विस्तृत अशा अमूर्त कल्पना असतात. मग त्या टप्प्यात दिलेला आहे. मग संरचनेचे प्रकार दिलेले आहे. मग त्यात काय आहे? वर्गीकरण संरचना, द्विमितीय संरचना, त्रिमितीय संरचना, शाखीय किंवा वृक्षाकार संरचना, वर्तुळाकार संरचना. मग विषयाच्या संरचनेची वैशिष्ट्ये. मग संरचनेची वैशिष्ट्ये काय आहे? संरचनेत विषयाच्या शाखा व उपशाखांचा संबंध असतो. संरचनेमध्ये काय असतं? शाखा व उपशाखा म्हणजे घटक उपघटकांचा समावेश असतो. उपशाखेतील घटक उपघटक स्पष्ट होतात. त्यामुळे सर्व घटक व उपघटक यांच्या संकलित मांडणीमुळे त्यांचे विषयाच्या संरचनेतील स्थान निश्चित करता येतं. विषयाच्या व्याप्तीची कल्पना येते. अध्ययन अध्यापन प्रक्रियेवर प्रभुत्व संपादित करता येतं. अशा प्रकारे आपल्याला वैशिष्ट्ये त्याची सांगता येईल. मग त्यामुळे आपल्याला कोणते कोणते फायदे होतात? शिक्षकांच्या ज्ञानात भर पडतं. म्हणजे शिक्षक विविध प्रकारच्या वेगवेगळ्या डेफिनेशन जे आहे ते त्यांच्या मताने तयार करून विद्यार्थ्यांना सांगू शकतात. सोप्यातल्या सोप्या आणि अवघडातल्या अवघड पर्यंत विद्यार्थी त्यांना त्या डेफिनेशन सांगू शकतात. एखादी कन्सेप्ट खूप जास्त सोपी करून नाही सांगता येते, एखादी कन्सेप्ट खूप जास्त अवघड करून सुद्धा सांगता येते. मग शिक्षकांचा आशयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. अध्यापनाचा दर्जा सुधारल्यामुळे अध्यापन सचेतन होते. शिक्षकाचा पाठ्यपुस्तकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. परंपरागत अध्यापन पद्धतीऐवजी आवश्यकतेनुसार बदल केला जातो. संरचनेत दर्शविलेल्या वेगवेगळ्या घटक उपघटकातील संबंध लगेच लक्षात घेईल. शिक्षकात विषयाकडे पाहण्याचा समग्र दृष्टिकोन विकसित होतो. अशा प्रकारचे फायदे आपल्याला संरचनेमुळे होतात. पुढे आहे गणित विषयाची संरचना त्यांनी दिलेली आहे. मग आपल्याला गणित शिकायचं असल्यावर आपण डायरेक्ट शिकतो का? सपोज मला बीजगणित शिकायचं आहे, मला बीजगणितातलं काहीच माहिती नाही आहे, मग मी डायरेक्ट बीजगणित शिकायला गेले तर मला कळेल का? नाही. त्यासाठी आपल्याला उकल म्हणजे एखादी फॉर्म्युला, त्याची मांडणी कशी केलेली आहे, त्याचं समीकरण कसं दिलेलं आहे, त्याचे सूत्र काय दिलेले आहे, अशा प्रकारच्या जेव्हा बहुपदी एकपदी संख्येऐवजी जे काही अक्षरं असतील जेव्हा मी ते शिकेल तेव्हा मी बीजगणिताकडे पोहोचेल. भूमितीमध्ये काय आहे की जेव्हा मला बिंदूच माहीत नसेल तर मला रेषाखंड, रेषा, त्रिकोण, आकृत्या ही माहिती असेल का? नाही. क्षेत्रफळात जेव्हा मला घनफळ, आकारमान माहीत होईल तेव्हाच क्षेत्रफळ हे माहीत होईल. ठीक आहे. अंकगणितामध्ये जेव्हा ज्या काही संख्या आहे त्यांचं ज्ञान मला शुद्ध असेल किंवा संख्यावरील ज्या काही क्रिया आहेत त्या क्रिया कशा आहे, पूर्णांकी आहे, दशांकी आहे, व्यवहारी आहे इत्यादी जेव्हा मला माहीत होईल तेव्हा मला संख्याज्ञान येईल. मग पदावल्यावर जे काही क्रिया आहे मग त्या पदावल्या कोणत्या आहे, भागाकार आहे, गुणाकार आहे, वजाबाकी आहे, बेरीज आहे इत्यादी ज्या काही पदावल्या आहे जेव्हा मला ह्या कन्सेप्ट येतील तेव्हाच मी त्या पदावल्या सोडवू शकते. ठीक आहे. मग पुढे आहे आलेख पण आहे. आलेखामध्ये काय आहे की स्तंभ आलेख असतो, रेषा आलेख असतो, वर्तुळ आलेख असतो इत्यादी आलेख केव्हा कळतील मला? जेव्हा आलेख म्हणजे काय ही संकल्पना माझी क्लिअर असेल तेव्हाच मला त्या आलेखाचे विविध प्रकार काय आहे कळतील. ठीक आहे. अशा प्रकारे गणित विषयाची संरचना त्यांनी या तक्त्यानुसार दिलेली आहे. ठीक आहे. तर पुढचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे गणित विषयाचा शाखांतर्गत व इतर विषयांशी संबंध. कोणत्या तरी 2 शाखा यामध्ये विचारल्या जाऊ शकतात. त्यानुसार तुमचे मत मांडायला लावतील ते. तर हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, मोठ्या क्वेश्चनमध्ये विचारला जाऊ शकतो. तर बघूया. मग गणित विषयाचा शाखांतर्गत समन्वय कसा आहे? गणितातील अंकगणित, बीजगणित व भूमिती परस्पर संबंध आहे. आपल्याला माहिती आहे की मॅथमॅटिक्स इज द क्वीन ऑफ सायन्स अँड अरिथमॅटिक इज द क्वीन ऑफ मॅथमॅटिक्स. ठीक आहे. मग गणित हे काय आहे? सॉक्रेटिसच्या मध्ये गणित जे आहे गॉसच्या मते गणित ही राणी आहे. कशाची? विज्ञानाची. आणि अरिथमॅटिक हे राजा आहे. कशाचा? गणित हे अरिथमॅटिकचा राजा आहे आणि विज्ञानाची राणी आहे. गणित ही सायन्सची राणी आहे आणि अरिथमॅटिकची सुद्धा राणी आहे. मग शुद्ध गणित म्हणजे काय की आपल्याला माहिती आहे पूर्ण गणित जे आहे ते 0 ते 9 या अंकावरच अवलंबून आहे.
या पलीकडे तुम्हाला कितीही मोठी अंक असला, कितीही मोठी संख्या असली, कोटी, अब्ज, लक्षपर्यंत, ती कशावर अवलंबून आहे? फक्त आणि फक्त 0 ते 9 अंक याच्या सहाय्याने त्या होणाऱ्या गणिताच्या ज्या संकल्पना आहे, त्यांचे प्रकार आहे, लेखन समावेश आहे. संख्या लेखन म्हणजे नेमकं काय आहे की ती एक प्रकारची आकृती होय. आकृती म्हणजे भूमितीशी संबंध येतो. ठीक आहे. मग संख्यावरील क्रिया करताना बेरीज, वजाबाकी, गुणाकार यांची संख्या चिन्हे वापरली जातात, म्हणजे त्यांना एक विशिष्ट अर्थ असतो. पुढे आहे व्यावहारिक किंवा उपयोजित गणित. मग यात विविध परिमाणे, शेकडेवारी, दिनगणना, वेळापत्रक, व्याज इत्यादी ज्या काही गोष्टी, क्रियांचा समावेश यामध्ये होत असतो. मग यातील उदाहरणे सोडवताना सूत्ररूपाचा आपण वापर करत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला एखाद्या गोष्टीचा नफा किंवा तोटा काढायचा असेल तर आपण काय लिहितो? शेकडा नफा किती आहे, मग त्यावर नफा डिवायडेड बाय खरेदी गुणिले 100. जेव्हा आपण त्याला गुणिले 100 करू तेव्हाच आपल्याला त्याचा नफा किंवा विक्रीचं जे काय आहे ते आन्सर भेटू शकतं. खरं तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या ब्लॅकबोर्डवर किंवा व्हाईट बोर्डवर समजून सांगण्यासारख्या गोष्टी आहेत, परंतु माझ्याकडे आता अवेलेबल नाही आहे. तर मी सेकंड इयरसाठी व्यवस्थित ट्राय करणार आहे की तुम्हाला सर्व गोष्टी, कन्सेप्ट ह्या क्लिअर होतील. तर पुढे आहे बीजगणित. मग बीजगणितात गणिताचा उपयोग कसा केला जातो की अंकगणिताचे सामान्यीकरण म्हणजे बीजगणित होय. मग बीजगणितात अंकाऐवजी अक्षरांचा वापर केला जातो. आपल्याला माहिती आहे की a*a=a². म्हणजे यामध्ये काय होतं की अंकाऐवजी अक्षरं जिथे वापरली जातात त्याला म्हणायचं बीजगणित. मग हे सूत्र जे आहे ते सूत्र आपल्या भूमितीतील चौरस आकृतीच्या क्षेत्रफळाचा वापर करून सोडवता येतं. फॉर एक्झाम्पल इकडे एक चौरस दिलेला आहे PQRS. PQRS मध्ये 4 चौकोन आहे, बरोबर. मग चौरस PQRS चे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला a*a² करायला लागेल. आकृती 2 चे क्षेत्रफळ काढण्यासाठी a*b AB करायला लागेल. आकृती 3 चे क्षेत्रफळ काढण्यासाठी a*b AB करायला लागेल. आणि आकृतीचे चौथे क्षेत्रफळ काढण्यासाठी b*b B² करायला लागेल. म्हणजे चारही आकृत्यांचे क्षेत्रफळ आपण कोणत्या फॉर्म्युल्याने काढू शकतो की a² + 2ab + b² या फॉर्म्युल्यानुसार आपण क्षेत्रफळ काढू शकतो. म्हणजे या ठिकाणी बीजगणितात भूमिती व अंकगणिताचे उपयोजन दिसून येते. मग अंकगणितातील प्राथमिक मूलभूत कृत्या ज्या आहेत, घातांक यांची चांगली समजूत झाली तरच आपल्याला त्यांचा उपयोग जो आहे तो बीजगणितात करता येईल. आणि त्यामुळे त्यांचे जे काही संबोध आहे ते अक्षर मानून गणितातील अनेक उदाहरणे आपल्याला सहजपणे सोडवता येतील. पुढे आहे भूमिती. मग भूमितीमध्ये काय आहे? मापन, रचना, आकृत्या, कृती यासाठी अंकगणिताची तसेच बीजगणिताची मदत होते. मग ट्रायंगल ABCचे वाचन करताना आपण ABC असे आपण करतो. काही संबोध स्पष्ट करायचे झाल्यास बीजगणितातील अव्यक्त अक्षरांचा वापर सुद्धा करायला लागतो. मग क्षेत्रफळ, घनफळाची सूत्रे, पृष्ठफळाची सूत्रे इत्यादी गोष्टी आपण त्यामध्ये वापरत असतो. मग फॉर एक्झाम्पल दिलं आहे की त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपण काय करणार? a*a वापरणार का? नाही, कारण त्रिकोणाच्या तीनही कोणांची बेरीज जी असते ती 180 असते. त्यामुळे आपल्याला 1/2 × पाया × उंची अशा प्रकारेच फॉर्म्युला हा वापरायला लागतो. पुढे आहे वर्तुळाच्या क्षेत्रफळासाठी आपल्याला πr² वापरायला लागतो. आपल्याला माहिती आहे की वर्तुळाला त्रिज्या असते, त्यामुळे आपल्याला r ची व्हॅल्यू तिथं घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग यावरून त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपण काढू शकतो किंवा वर्तुळाचे क्षेत्रफळ काढू शकतो. A बाजू असलेल्या घनाचे क्षेत्रफळ आपण a³ काढू शकतो. घन म्हटलं की क्यूब आला पाहिजे, म्हणजे a�3. स्क्वेअर म्हटलं की स्क्वेअर आला पाहिजे. ठीक आहे. यावरून भूमिती व बीजगणित परस्पर संबंध स्पष्ट होतो आणि उपयोजन म्हणजे अंकगणिताशी संबंधित असलेले सहसंबंध आपल्याला स्पष्ट होतं. पुढे आहे गणित विषयाचा इतर विषयांशी सहसंबंध. मग कोणता आहे की गणित व रसायनशास्त्र. मग गणिताचा रसायनशास्त्राशी काय संबंध आहे? वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणुअंक, अणुभारांक, रेणुभारांक, अणुसंरचना इत्यादी गोष्टी ज्या आहेत त्या गणिताची मदत घ्यावी लागते. उदाहरणार्थ क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आपल्याला काढायचा असेल 35 व 36 किंवा 37 आहे. अणुक्रमांक मात्र 17 आहे. मग अणुभारांक म्हणजे अणूमधील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्या वस्तुमानांची बेरीज
होय. ठीक आहे. अशा प्रकारे इथे 35 हा आकडा गणितातला आहे, 17 हाही आकडा गणितातला आहे. अशा प्रकारे आपण ते वजन त्याचं काढू शकतो. म्हणजे रासायनिक समीकरणावरून उत्पादित किती प्रमाण याचे गणित करता येते आणि इच्छित वजनाच्या उत्पादितासाठी अभिक्रियांकारकाचे वजनी प्रमाण किती घ्यायचे हे ठरविता येते. अशा प्रकारची आणखी उदाहरणे आपल्याला रसायनशास्त्रामध्ये सोडवता येतात. पुढे आहे गणित व भौतिकशास्त्र. गणित व भौतिकशास्त्रामध्ये कसा यूज होईल? भौतिकशास्त्रात अंकगणित, बीजगणित व भूमिती या तीनही शाखांचा उपयोग केलेला दिसून येतो. मग वेगाचे सूत्र वेग = अंतर डिवायडेड बाय वेळ. म्हणजे त्वरण, बल, ऊर्जा मोजणे, घनता काढणे. आर्किमिडीजच्या तत्वानुसार उत्सारलेल्या द्रवाचे वजन = पदार्थात द्रवात कमी झालेले वजन. बॉईल्सच्या नियमानुसार, चार्ल्सच्या नियमानुसार सांगताना सम व व्यस्त प्रमाणात संबंध सांगावा लागतो. ओहमचा नियम, उष्मधारकता यासाठी गणिताची मदत होते. मग प्रकाशाचे परावर्तन, अपरावर्तन यामधील आपाती कोन व परावर्तन कोन मोजावे लागतात. त्याचे नियम, सपाट आरसे व गोलीय आरसे यामुळं भूमितीत त्याची गरज पडते. मग त्याचं सूत्र दिलेलं आहे 1/f = 1/v - 1/u. यात f हा काय आहे? नाभीय अंतर आहे. u म्हणजे पदार्थाचे भिंगापासूनचे अंतर आणि v म्हणजे प्रतिमेचे भिंगापासूनचे अंतर. अशा प्रकारे गणितातील अपूर्णांकांचे नियम वापरून आपल्याला भौतिकशास्त्रात गणिताचा वापर करता येईल. पुढे आहे गणित व जीवशास्त्र. जीवशास्त्रात काय उपयोग करणार? आता कोणी म्हणाल ठीक आहे, भौतिकशास्त्र ठीक आहे, रसायनशास्त्र ठीक आहे, पण गणितात, जीवशास्त्रामध्ये गणिताचा उपयोग कसा करणार? तर वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र यांचा अभ्यास करताना गणिताचा आधार घ्यायला लागतो. तो कसा की वनस्पती किंवा प्राण्यांचा इतिहास किती आहे, त्यांची उंची, वाढ गणिताच्या सहाय्याने व्यक्त करता येते. पेशींची संख्या, पेशींची रचना, पेशींचे आकार, त्यातील आकृत्या, सेंटीमीटर, मिलीमीटर, मायक्रॉन एकके ही गणितामुळेच वापरली जातात. मग जीवशास्त्र, जीवभौतिक, जीवरसायन इत्यादी शास्त्रांचा अभ्यास करताना गणिताचा उपयोग होत असतो. उदाहरणार्थ सामान्यपणे प्रौढ मनुष्याच्या रक्तावरील दाब निरोगी स्थितीत हृदयाच्या आकुंचनाच्या वेळी सुमारे 120 मिमी पाहिजे, प्रसारणाच्या वेळी 80 मिमी पाहिजे. आपल्या शरीरात लहान मोठी मिळून सुमारे 213 हाडी आहेत. एका पेशीचे व्यास 7.2 मायक्रॉन आहे. इत्यादी गोष्टींवरून आपण जीवशास्त्रात गणिताचा उपयोग करू शकतो. पुढे आहे गणित व भूगोलशास्त्र. मग भूगोलाचे आणि गणिताचे नातं आधीपासूनच अतूट आहे. ग्रह, तारे यांच्यातील अंतर, ग्रहांची युती, ग्रहणे, ग्रहांचा कालावधी, स्पर्शकाल, मोक्षकाल इत्यादी गोष्टी आकडेमोड गणिताच्या सहाय्याने करता येते. एखाद्या ठिकाणी असलेली भौगोलिक स्थिती अभ्यासण्यासाठी गणिताची मदत आपल्याला घ्यायला लागते. फॉर एक्झाम्पल, त्या ठिकाणचे तापमान किती आहे, पर्जन्यमान, आर्द्रता किती आहे, हवेचा दाब किती आहे, अक्षांश, रेखांश संकल्पनासुद्धा गणिताशिवाय आपल्याला घेता येणार नाही. तसेच पृथ्वीची गती, हवामान अंदाज, वाऱ्याचा वेग इत्यादी घटक गणितामुळेच आपल्याला भूगोलामध्ये स्पष्ट होते. त्यामुळं काय आहे की रेषा, आलेख, स्तंभालेख, वर्तुळालेख इत्यादी गणितात अध्यापन करताना भूगोल विषयाची आकडेवारी घेऊन स्पष्टीकरण करता येतात. मग भूगोलातील प्रदेशाची रचना, स्थान, वेळ, पिकं, लोकसंख्या, पर्जन्य यांचा अभ्याससुद्धा आपल्याला गणिताशिवाय करता येणार नाही. अशा प्रकारे गणित हे भूगोलात यूज होतं. पुढं आहे गणित व भाषा यांचा सहसंबंध. गणित आणि भाषाचा काय सहसंबंध असणार? गणित विषयाच्या विवेचनासाठी भाषा हे आवश्यक माध्यम आहे. तद्भोवतच भाषेचा इतिहास अभ्यासताना गणित उपयुक्त ठरते. भाषेच्या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी गणित अवरोह, आरोह, बलाघात इत्यादींसाठी, तसेच काव्याचा अभ्यास करताना, वृत्त व अलंकाराचा अभ्यास करताना गणित गरजेचं आहे. उदाहरणार्थ संख्या विशेषणात संख्याचा विचार करावा लागतो. त्याचे काही उपप्रकारसुद्धा आहेत. गणपतीला 21 दुर्वा आवडतात. 21 ही संकल्पना गणितातली आहे. वर्गात 50 विद्यार्थी आहे. वर्गात 4 मुले चुणचुणीत व हुशार आहेत. हे जे काही आहे अंक आहे ते गणितातली संकल्पना आपल्याला स्पष्ट करून देतात. पुढे आहे गणित व इतिहास यांचा सहसंबंध. मग इतिहासाचे कालखंड अभ्यासताना, सणावळ्या पाहताना सत्यासत्यता पडताळून बघण्यासाठी आपल्याला गणिताशिवाय चालणार नाही. एखाद्या बखरीचा अभ्यास करताना ती कोणत्या काळातील आहे,
त्यावेळेचे सामाजिक संदर्भ काय, इतिहासांचा किंवा इत्यादींचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. मग ऐतिहासिक काव्यात गणित हे आहेच. मग ऐतिहासिक लढायांचा संदर्भ असेल, त्यात सैन्यांची संख्या किती, घोडेस्वार, सांडणीस्वार, पायदळ, हत्तीदळ यांची मोजमाप करण्यासाठी गणित गरजेचं आहे. मग लढायांची माहिती देताना नकाशांचा वापर करणं, गणिताच्या अभ्यासासाठी गणितशास्त्राची उत्पत्ती करणं, यासाठी इतिहासात गणिताची मदत घ्यावी लागते. पुढे आहे गणित व चित्रकला. चित्रकला विषय प्रमाणबद्धतेवर आधारित आहे. यामध्ये वस्तूचा आकार, दोन वस्तूंमधील अंतर, लहान मोठेपणा या सर्वांचा विचार करावा लागतो, जो गणितावर अवलंबून आहे. मुक्त हस्तचित्रामध्ये प्रतिरूपता असते, लहान मोठ्या चित्रात समरूपता असते. चित्रकलेत भूमिती हा एक उपघटक आहे. त्यात चौरस, अर्धवर्तुळे, परिवर्तुळे, त्रिकोण इत्यादी गोष्टींचा समावेश त्यामध्ये करावा लागतो. मग त्यामध्ये पंचकोन, षटकोन काढणे हा सुद्धा भूमितीचा भाग आहे. आपल्या सभोवतालचे जग त्रिमिती आहे. आपण ज्या वस्तू पाहतो त्यांना लांबी, रुंदी व उंची असते, म्हणजेच त्या घन सॉलिड स्वरूपात असतात. कोणत्याही वस्तूचे योग्य ज्ञान होण्यासाठी ती वरून, समोरून व बाजूंनी कशी दिसते त्याचे रेखाटन करायला लागते. डोके वस्तूच्या वर आणून खाली पाहिले असता ती वस्तू कशी दिसते, त्याचे रेखाटनास अनुविक्षेप म्हणजे प्लॅन म्हणतात. तीच वस्तू समोरून किंवा बाजूनी पाहिली तर कशी दिसते, त्या रेखाटनात उद्विक्षेप म्हणजे इलिव्हेशन्स म्हणतात. त्रिकोण रचना, चौकोन रचना, वर्तुळ रचना हा चित्रकलेचा विषय म्हणजे भूमितीच आहे. पुढे आहे गणित व शारीरिक शिक्षणाचा सहसंबंध. मग शारीरिक शिक्षण विषयात कबड्डी मैदानाची आखणी, खो खो मैदान, लंगडी मैदान इत्यादी लांबी, रुंदी निश्चित करणं, ठरलेले पंच असतात. ठराविक वेळेत खेळ व्हावा, गुणपत्रक, सामानपत्रक, सामनापत्रक तयार करावे लागते. एखाद्या सामान्यीकरणासाठी अनेक संघ आल्यास त्याचे गट करावे लागते. त्यानुसार संघ एकमेकांशी खेळतात. उदाहरणार्थ साखळी पद्धतीने सामनापत्र तयार करणं. मग सामनापत्र म्हणजे काय की सामन्यांची संख्या, फेऱ्यांची संख्या, संघाचे भाग इत्यादी गोष्टी गणितात असतात. अशा प्रकारे कमी अधिक प्रमाणात गणिताशी संबंध शारीरिक शिक्षणाचा असतो. यातला कोणताही एक संबंध विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर पुढे आहे गणितीय ज्ञानाची अंगे, संबोधात्मक व प्रक्रियात्मक. त्यातले 2 टाईप आहे गणितीय ज्ञानाची अंगे. किती आहे? 2 आहे. ते संबोधात्मक व प्रक्रियात्मक. दोघांपैकी एक अंग विचारलं जाऊ शकतं. तर बघूया. तर आपल्याला माहिती की अध्ययन करताना किंवा अध्यापन करावायचं असेल तर कोणत्या शाखा उपशाखा आहेत, त्यांचा संबंध कुठे जोडायचा आहे ते लक्षात घेण्यासाठी, त्याचं नेमकं स्थान संरचनेत कुठे आहे ते ताबडतोब लक्षात येण्यासाठी संबोधात्मक व प्रक्रियात्मक या अंगांची गरज भासते. मग विविध स्तरावर अध्यापन करताना घटकांचा सहसंबंध स्पष्ट करावा लागतो. मग निम्न प्राथमिक किंवा उच्च प्राथमिक स्तरावरील संबंधांचे उपयोजन म्हणजे माध्यमिक स्तर होय. त्याचाच उपयोग विद्यार्थी व्यवहारात करत असतात. मग गणित विषयाची दैनंदिन जीवनाशी सांगड घातली गेल्यास जीवन सुकर होईल. गणितातील संबोध व त्याचे दृढीकरण झालेले असते, मात्र प्रक्रिया झालेली दिसत नाही. बाजारातून सामान आणल्यानंतर प्रत्येक वस्तूचा भाव काय, एकूण किती पैसे खर्च झाले, या साध्या प्रश्नांच्या उकलीमध्ये आजही विद्यार्थी मागे पडतात. मग याची कारणे शोधल्यास लक्षात येईल की प्राथमिक क्रियावर प्रभुत्व नाही. गणित विषयाची भीती वाटते. गणित विषय वृक्ष आहे. आपल्याला कोणी सांगितलंय की बाजारात जाऊन तुम्ही हे सामान घेऊन या, मग तेव्हा आपण सामान आणतो, परंतु त्या पैशाचा ताळमेळ आपल्याला जोडता येत नाही. त्यामुळं त्यासाठी अध्यापन पद्धतीचा विचार करणं गणितात जास्त गरजेचं आहे. मग गणितात प्रामुख्याने अंकगणित, बीजगणित व भूमिती या उपशाखांचा समावेश होतो. त्यातील संबोधांची काही माहिती घ्या. मग अंकगणित म्हणजे काय की शुद्ध अंकगणित व उपयोजित अंकगणित या 2 उपशाखा आहेत. शुद्ध अंकगणित म्हणजे काय? संबोधात्मक. तर उपयोजित म्हणजे प्रक्रियात्मक. मग प्रथमतः शुद्ध अंकगणिताचा विचार करू. शुद्ध अंकगणितांची जी सुरुवात असते ती पूर्व प्राथमिक स्तरावर झालेली असते, परंतु त्या अंकांची ओळख, वाचन व लेखन यासाठी इयत्ता पहिलीपासून आपल्याला सुरुवात होते. मग एकदम 1 ते 10 अंकांची ओळख न करून देता त्यांचे गट केले जातात. मग नंतर त्यांची प्रथमतः ओळख, नंतर वाचन, शेवटी लेखन, अशा प्रकारे ते पुढे नंतर हळू बेरीज, मग नंतर हळूहळू वजाबाकी, अशा प्रकारे आपल्याला शाळेत पहिलीपर्यंत आपल्याला अध्यापन केलं जातं. मग अंकांचे गट तयार करताना जेवढे अंक परिचित झाले ते असतील तितक्याच अंकांचा विचार करून आपण बेरीज व वजाबाकी अशा क्रियांचं अध्यापन करत असतो. मग संख्या किंवा अंक विद्यार्थ्यांच्या समोर अमूर्त आहेत. त्यांचा जो काही मूर्त स्वरूप प्राप्त करण्यासाठी भरपूर शैक्षणिक साधनांचा वापर
करायला लागतो. मग पूर्व प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना गणन किंवा मोजणे हा भाग झालेला असतो. मग त्याप्रमाणे कुटुंबात सुद्धा गणनाची पूर्वतयारी केलेली असते. मग दत्ताला तोंडे किती? 3. मग आपण लहान मुलांना विचारत असतो की मांजरीला कान किती, मांजरीला पाय किती, कुत्र्याला पाय किती, अशा प्रकारे टेबलला खुर्च्या किती, मोटारगाडीला चाके किती, अशा प्रकारे पूर्व प्राथमिक स्तरावर आपण जे काही शाळेत शिकवलं जातं विद्यार्थ्यांना ते आपण घरी विद्यार्थ्याकडून बोलून घेत असतो किंवा तेच त्यांचं जे काही ज्ञान आहे ते त्या ज्ञानामध्ये आपण त्यांना वाढ करत असतो. मग अशा प्रकारे वस्तूंचे वर्गीकरण, माहितीचे व्यवस्थापन या भागाचा समावेश यामध्ये केलेला आहे. तर यावरून संबोधात्मक व प्रक्रियात्मक अंगांचा परस्पर संबंध जोडलेला दिसून येतो. मग शिक्षक व मित्र कसं आहे की याच्यातलं नातं. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या हातात किती फुले आहे? विद्यार्थी गप्प बसतात. शिक्षक फलकावर लिहितात की एका बदकाचे चित्र लावतात. मग विद्यार्थी सांगतात की एक बदक आहे. मग शिक्षक एका विद्यार्थ्याला बोलावून त्याच्या हातात एक चिंचोका देतात. मग हातावर चिंचोके किती? विद्यार्थी सांगतात 1 आहे. अशा प्रकारे जे काही आहे आपण संबोधात्मक ज्ञान, अगदी प्रक्रियात्मक ज्ञान त्यांना सांगू शकतो. अशा रीतीने संख्याची ओळख, वाचन, लेखन या दृढीकरण असा क्रम दिसून येतो. या दृढीकरण झाल्यानंतर प्रक्रियात्मक अंगांचा विचार केलेला असतो. मग वर्गाध्यापनासोबतच घरून शाळेत येताना किंवा शाळेतून घरी जाताना विद्यार्थ्यांना सांगता येईल किती पक्षी दिसले, किती मोटरसायकली दिसल्या, किती झाडे आहेत, किती दुकाने आहेत, अशा प्रकारच्या प्रश्नांची रचना विभागानुसार असेल. शहरात बस गाड्या किती, रिक्षा, कार यावर भर देऊन तशा प्रकारच्या प्रश्नांची रचना आपल्याला करता येईल. मग अपूर्णांक या घटकाचे अध्यापन कसे करता येईल. मग प्रथमतः वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात कोरे चौकसाकृती कागद द्यायचे. मग त्या कागदावर तो कागद स्वतःकडे ठेवायला लावायचा. पुढील प्रमाणे विद्यार्थ्यांना सूचना देऊन कृती करण्यास सांगायची. मध्ये प्रश्न विचारा. मग त्याला जोडलेले असलेले जे काय आहे आधार प्रश्नांना आवश्यक त्या ठिकाणी फलकलेखन करा. मग शिक्षक व विद्यार्थी, मग शिक्षक काय विचारतात, प्रत्येकाकडे किती कागद आहे. मग विद्यार्थी सांगतात जितके कागद आहे त्यांची संख्या ते सांगतात. मग कागदाच्या 2 समान भागांपैकी एक भागावर टिंब काढलेला असतो. अशा प्रकारे जे काही विद्यार्थी शिक्षक इन्स्ट्रक्शन देतात ते विद्यार्थी फॉलो करत असतात. अशा प्रकारे तो अपूर्णांक ही कन्सेप्ट आपण यामध्ये बघणार आहोत. पुढे आहे शेजारील आकृती बघायची. सर्कल दिलेला आहे. मग वर्तुळाचे किती भाग केलेले आहे. मग त्यापैकी 4 आहे. मग त्यापैकी रंगवलेला भाग किती आहे. विद्यार्थी सांगतात 1 आहे. कोणता अपूर्णांक तयार झाला आहे. मग 1/4 तयार झाला. या अपूर्णांकाचं वाचन कसं कराल. मग 1/4. या अंकाला अंश तर 4 या अंकाला छेद म्हणतात. ठीक आहे. अशा प्रकारे आपण त्या आकृत्यांचं वर्गीकरण करू शकतो. त्यांचे भाग करून ते वाचन करू शकतो. खाली दिलेल्या काही आकृत्या त्यांनी तशा प्रकारे दिलेला आहे. मग अर्धा भाग रंगवलेला असेल तर अर्धा नाही रंगवला तर तो अर्धा, मग दोघे मिळून 1 झाला. अशा प्रकारे त्यांनी त्यामध्ये ते मापन करायची पद्धत जी आहे ती दिलेली आहे. तर आता पुढचा टप्पा म्हणजे प्रक्रियात्मक पातळी. त्यासाठी व्यवहारातील विविध उदाहरणांचा समावेश करता येईल. मग वस्तूंची मोजदाद करण्यासाठी आपण पूर्ण संख्यांचा वापर करतो. मात्र किराणा सामानाची यादी करताना, केळी आणताना, संत्री मोसंबी आणताना, दूध घेताना आपण पूर्ण संख्याबरोबरच अपूर्ण संख्या जशी त्यांचा वापर करत असतो. फॉर एक्झाम्पल 250 ग्रॅम बदाम द्या. पाव किलो म्हणजे 250 ग्राम, 1.5 किलो म्हणजे 1500 ग्राम, अर्धा किलो म्हणजे 500 ग्राम, तसेच अर्धा डझन म्हणजे 6 केळी, 1.5 डझन म्हणजे 1.5 लिटर म्हणजे 1500 मिलीलिटर दूध. अशा प्रकारे आपण वर्गीकरण त्याचं करत असतो. 1 लिटर दुधाला 40 रुपये लागतात तर 2.5 लिटर दुधाला किती पैसे लागतील. अशा प्रकारे आपण क्वेश्चन त्यांना विचारू शकतो. मग 1 लिटरला 40 लागतात, 2 लिटरला 80 लागणार, मग 2.5ला किती लागणार, 100 रुपये लागणार. अशा प्रकारे आपण ते क्वेश्चन मुलांना सांगू शकतो. तसेच व्यवहारात किलोग्रामचे ग्रॅम, डेसिग्रॅम, मिलीग्राम यांची मांडणी म्हणजे अपूर्णांकच होय. मग अपूर्णांकाशी संलग्नित व प्रक्रियात्मक भाग म्हणजे शेकडेवारी. उदाहरणार्थ शेकडेवारी म्हणजे काय. एका संख्येचा 3/4 म्हणजे त्या संख्येचा शेकडा काढ. मग 3/4चा शेकडा काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, × 100 करायला लागेल. मग त्याचा शेकडा काय येणार, 25% येणार, म्हणजे 75% त्याचं शेकडा आन्सर येणार. अशा प्रकारे दशादशे 8 दराने 2 वर्षांचे 8,000 रुपयाचे सरळ व्याज काढा. सरळ व्याज, चक्रवाढ व्याज ही संकल्पना आपण लहानपणी 5वी-6वीलाच शिकलेलो आहोत. अशा प्रकारे त्यांनी ते उदाहरणं दिलेले आहेत. त्या उदाहरणांचे जे काही सामान्यीकरणाची जी पायरी आल्यानंतर उद्गामी पद्धतीने ती संपत असते. पुढे लगेचच अवगामी पद्धतीचा
अवलंब केलेला असतो. म्हणजे एकदा सरळ व्याज काढून झालं की आपण चक्रवाढ व्याजकडे वळत असतो. अशा प्रकारे ते काही एक्झाम्पल दिलेले आहे, ते सॉल्व करून दिलेलं आहे. आणि आपण गणिताचा वापर कशा प्रकारे करतो पूर्णांक अपूर्णांकामध्ये ते त्यांनी दिलेलं आहे. पुढे आहे भूमिती. मग भूमितीचा वापर कसा होणार? भूमितीची सुरुवात पूर्व प्राथमिक स्तरावरूनच होत असते. मग विविध आकार ओळखणे म्हणजे भूमितीच होय. पूर्व प्राथमिक स्तरावर होत असते. मग भूमितीचं काय? इयत्ता पहिलीच्या वर्गात आकारांचे दृढीकरण आपल्याला केलं जातं. मग इयत्ता पहिलीमध्ये आपल्याला समजतंय की कोणता बिंदू आहे, रेषाखंड, किरण, हे सगळं आपल्याला पहिलीपासूनच समजलेलं असतं. मग भूमिती या विषयाचे अध्यापन करताना प्रामुख्याने काही गोष्टींचा विचार करावा लागतो. ती म्हणजे प्रायोगिक सिद्धता, अवगामी अनुमान पद्धती, तर्कसिद्धता इत्यादी गोष्टी त्यामध्ये असतात. मग कोणाचे मापन, रेषाखंडांचे मोजमापन याबद्दल तुलना करता येते किंवा अंदाज बांधता येतो. तेव्हा दोन कोणांपैकी निरीक्षण लहान मोठे कोणता त्याचं अंदाजाने आपल्याला सांगता येतं. एवढे सांगता आले की अवगामी अनुमान त्यावरून सिद्ध होतात. मग भूमितीतील प्रमेय शिकवताना प्रायोगिक सिद्धतेचा उपयोग करावा लागतो. मग दोन रेषांनी एकमेकींना छेदते असता होणारे विरुद्ध कोन म्हणजे समान मापाचे कोण असतात. याकरता आपल्याला प्रत्यक्ष आकृती काढून त्याचा पडताळा घेणं गरजेचं असतं. फॉर एक्झाम्पल, भूमितीमध्ये जेव्हा आपण प्रत्यक्ष प्रयोग करू तेव्हाच आपल्याला त्याचा पडताळा करता येतो. मग भूमितीत जो काय आहे सिद्धांत किंवा प्रमेय यांचा सिद्धतेकरता तर्कशुद्ध सिद्धतेचा वापर आपल्याला करायला लागतो. मग यासाठी गणितातील पृथक्करण संयोजन पद्धतीचा वापर करावा लागतो. मग कोणत्याही प्रमेयाची उकल करताना प्रथमतः आकृती काढावी लागते. दिलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या लिहून काढाव्या लागतात. काय काढायचे आहे ते साध्य करायला लागतं. साध्याप्रत पोहोचण्यासाठी आकृतीमध्ये भर घालावी लागते. तिला रचना म्हटलं जातं. नंतर ती पायरीने तर्काच्या सहाय्याने सिद्धता करून किंवा सोडवली जाते. मग भूमितीच्या अशी सहाय्य शास्त्रशुद्ध व तर्कशुद्ध मांडणी प्रथम युक्लिड याने तयार केली. मग तर्कशुद्ध सिद्धतेमुळे मुलांच्या बुद्धीला चालना मिळते व त्यांची तर्कशुद्ध रचना जी असते, तर्कशक्ती जी वाढत जाते. पुढचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे जो 5 मार्क्सला विचारला जाऊ शकतो, मोठ्या क्वेश्चनमध्ये 4 मार्क्सला. तर पियाजे, वायगॉट्स्की, ब्रुनर आणि आसुबेल यांच्या सिद्धांतांचे गणित अध्यापनात उपयोजन. मग पियाजे, वायगॉट्स्की, ब्रुनर आणि आसुबेल यांचे अध्ययन सिद्धांत. मग कोणते सिद्धांत त्यांनी मांडले? पियाजेचा बघू पहिले. जीन पियाजे. वैकसिक पद्धतीचा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण वापर अलीकडच्या काळात पियाजे या स्विस मानसशास्त्राने केला. या पद्धतीच्या जोडीला सहभागी निरीक्षण पद्धती असे म्हणतात. ती व्यक्ती विकास प्रक्रियेची अतिशय सखोल चिकित्सा केल्यानंतर त्याने आपले काही महत्त्वाचे सिद्धांत मांडले. हा प्रामुख्याने व्यक्तीच्या बोधात्मक विकासाशी संबंधित आहे. मग मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आधी SPCF म्हणजे सेन्सरी मोटार स्टेज, प्री ऑपरेशनल स्टेज, प्री कॉन्सेप्शनल स्टेज, कॉन्क्रियस ऑपरेशनल स्टेज, फॉर्मल ऑपरेशनल स्टेज, अशा 4 स्टेजमध्ये त्यांनी पियाजेने आपल्या जे काय आहे महत्त्वाचे टप्पे मांडलेले आहे. मग जन्मापासून 2 ज्ञानेंद्रियांच्या विविध अनुभूतीतून बोधात्मक विकासाचा हा काळ मानला जातो. मग वस्तूंबद्दल फरक बालकाला या काळात कळायला लागतो. म्हणजे पहिल्या वर्षापर्यंत त्याच्या भाषिक विकासाचे छोटे शब्द येऊ लागतात. मग ते 2-3 शब्दांच्या वाक्यांच्या माध्यमातून मूल आपल्याला प्रतिसाद देत असतं. पुढे आहे पूर्वाकृती अवस्था म्हणजे प्री ऑपरेशनल स्टेज. 2 ते 6 वर्षे याचा कालावधी आहे. याच्यातून काय होतं की कृती आता दिशाहीन नसतात, केवळ अनुभूतीसाठी नसतात तर संबोधन निर्मितीसाठी असतात. मग साध्या सोप्या संबंधातून बालकाला त्या गोष्टीची निर्मिती बालक स्वतः करू लागतात. त्यात 2 टाईप पडतात, प्री कॉन्सेप्शनल आणि इंटिव्हायटल म्हणजे संबोधपूर्व आणि अंतर्ज्ञानात्मक. विविध अनुभूतींच्या द्वारा संबोध निर्मिती मानसिक पूर्वतयारी मुलं करत असतात. यात काय होतं की मुलं आपल्या अनुभवांच्या व्यक्तिनिष्ठ असा अर्थ लावून लागतात व वास्तवाचे त्याला भान असेल असं नाही. विचार प्रक्रियेला हा जो काळ आहे त्याच्यात विचार प्रक्रिया ही आहे ती सुरू होत असते. पुढे आहे प्रत्यक्ष कृती अवस्था. मग 7 ते 11 वर्षे या काळात मूल शारीरिक व मानसिक दोन्ही प्रकारच्या सुसंगत प्रक्रिया करू लागतं. मग तर्कसंगत विचार करण्याची त्याची जी कुवत आहे ती या काळात सुरू होत असते. पुढे आहे फॉर्मल ऑपरेशनल. 11 ते 15 वर्ष या अवस्थेत प्रतिमा व कल्पकतेच्या सहाय्याने तो विचारात्मक कृती करू शकतो. अशक्य घटनांचे किंवा काल्पनिक घटनांचेही चित्रण त्याला रेखाटता येत असते. मग तर्कशुद्ध विचारांनी तो आपला जो काही मतं त्याला मांडायची आहे तो त्या मतं आपले तर्कशुद्ध विचारांनी ते मत मांडू
शकतो. पुढे आहे वायगॉस्की. वायगॉस्कीचा नियम कोणता आहे? सामाजिक आणि सांस्कृतिक या नियमावर त्यांनी भर दिलेला आहे. मग वायगॉस्की काय म्हणतो? मुलांच्या विचार प्रक्रियेवर सामाजिक विचारधारणेचा परिणाम होतो. त्याच्या म्हणण्यानुसार भाषा हे सामाजिक ज्ञानाप्रतीचे साधन आहे. मूल भाषेच्या माध्यमातून इतर लोकांकडून शिकतं. त्याने बुद्धीची व्याख्या पुढील प्रमाणे केलेली आहे. सूचनांच्या सहाय्याने असलेली शिकण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय. त्या व्यक्तीला, शिक्षकाला किंवा त्याने काय नाव दिलं आहे? MKO म्हणजे मोर नॉलेजेबल ऑदर्स, म्हणजेच अध्ययनकर्त्यापेक्षा जास्त अनुभव संपन्न व्यक्ती असे संबोधले जाते. मग ते MKO म्हणजे त्या व्यक्ती, पालक, वयाने मुलापेक्षा मोठे, प्रशिक्षक अथवा व्यावसायिक तज्ज्ञ असू शकतील. लगेचच त्याने काय सांगितलं आहे? वैकसिक क्षेत्रसुद्धा सांगितलं आहे, म्हणजे झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट म्हणजे ZPO. यावर काय होतं की काही गोष्टी आपण लहान मुलांकडून शिकत असतो, काही गोष्टी आपण मोठ्याकडून शिकत असतो. असं नाही की जी गोष्ट लहान मुलांना येते ती मोठ्यांना समजत नाही, किंवा काही गोष्टी आपण लहान मुलांकडून सुद्धा शिकू शकतो. त्याला म्हणायचं MKO मोर नॉलेजेबल ऑदर्स. या दोन पातळीतील फरक म्हणजे लगतचे विकास क्षेत्र म्हणजे ZPD. वायगॉस्कीचा असा विश्वास होता की मुलांनी आपल्यापेक्षा जास्त ज्ञान ग्रहण केलेल्या व्यक्तींची मदत घेतली तर तो अधिक बुद्धिमान, सर्जनशील बनण्यास सक्षम बनतो. अर्थात ते ज्ञान ग्रहण करावयाचे आहे, त्या ज्ञानासाठी तो सक्षम असला पाहिजे. ते ज्ञान त्याच्या वयोगटानुरूप असावे लागते. मग वायगॉस्कीच्या दुसऱ्या सिद्धांताचे वैशिष्ट्य काय आहे? आधार म्हणजे स्कॉफोल्डिंग. ज्याप्रमाणे भिंत बांधताना आधार घेतला जातो, पराची किंवा परात स्कॉफोल्डिंगचा आधार घेतला जातो व भिंती बांधल्या जातात किंवा उभ्या राहतात. नंतर त्या पराची काढून टाकल्या जातात. अशा रीतीने इमारती उभ्या केल्या जातात. मग मुलांच्या विकासात सुद्धा अशाच आधाराची गरज असते. मग उदाहरणार्थ लहान मूल चालायला शिकते तेव्हा आई त्या मुलाच्या हातांना धरून चालवते. हळूहळू हातांची आधाराची पकड ढिली करते, एक हात सोडते व मूल चालायला लागल्यानंतर दुसराही हात सोडते. नंतर मात्र मूल स्वप्रयत्नाने चालायला लागतं. अशा प्रकारे त्यांना अध्ययनात सुद्धा आधाराची गरज असते. मग वायगॉस्कीने पुढे काही गृहीतके मांडलेली आहे. मग त्या गृहीतके काय आहे? प्रौढांनी लहानांना जगासमोरील आव्हानांची जाणीव करून देण्यास सक्षम बनवणे, बाल्यावस्थेत भाषा व विचार यांच्या विकासाचा चढता क्रम लावणे, सामाजिक प्रक्रियांद्वारे उच्च मानसिक प्रक्रियांची जडणघडण होत असते. मुलांना प्रगमशील व सक्षम व्यक्तींचे सहाय्य मिळाल्यास त्यांच्या समोरील आव्हाने समर्थपणे पेलतात व त्यांना आव्हानांना सामोरं जाण्याची शक्ती प्राप्त होते. आव्हानांमुळे मुलांचा बौद्धिक विकास होत असतो. खेळाच्या माध्यमातून मुलावरील ताण कमी होत असतो. अशा प्रकारे ती गृहीतके वायगॉस्कीने मांडलेली आहे. तिसरं आहे ब्रुनर यांचा अध्ययन सिद्धांत. मग ब्रुनरने काय मांडलंय की विचार ज्ञानाच्या रचनेविषयी प्रकट केलेले असतात. मग अध्ययन करतेवेळी अध्ययनकर्ता माहितीची निवड करत असतो, ती माहिती स्मरणात ठेवत असतो व त्या माहितीचे रूपांतर करत असतो. मग ब्रुनरच्या मते माहितीवर प्रक्रिया करणे, त्या माहितीचे व्यवस्थापन करणे व त्यापासून एक संरचना तयार करणे म्हणजे अध्ययन होय. प्रत्येक व्यक्ती ही प्रक्रिया, व्यवस्थापन व संरचना आपापल्या पद्धतीने, क्षमतेने करत असते. मग अनेक अवबोधानंतर एक नवे रेखाचित्र विद्यार्थ्यांच्या बोधात्मक स्तरावर तयार होत असते. मग जुन्या अनुभवांशी वा नव्या रेखाचित्रांची किंवा संरचनेची तुलना म्हणजे अध्ययन होय. त्यातून काही माहिती स्वीकारली जाते तर काही माहिती अनावश्यक म्हणून नाकारली जाते. पण नव्या जुन्या अनुभवांची एक नवीन संरचना तयार होते, त्याला म्हणायचे उपयोगी. व्यक्ती प्रत्यक्ष व्यवहारामध्ये ती उपयोग करत असतो, त्याला म्हणायचं जुन्या संबोधांचा विकास करणं. मग ब्रुनरच्या मते संबोध विकास व संबोध संपादन यामध्ये फरक आहे. मग व्यक्तीच्या किंवा वस्तुस्थितीच्या प्राथमिक निरीक्षणाच्या आधारे आपण वर्गीकरण करत असतो, विश्लेषण करत असतो व शब्दात तो संबोध व्यक्त करतो, त्याला संबोध निर्मिती म्हणतात. प्रथम संबोध निर्मिती व नंतर संबोध संपादन असा क्रम साधारणपणे ब्रुनरने लावलेला आहे. मग ज्ञानप्राप्ती ही क्रियाशील प्रक्रियेवर अवलंबून असते असं ब्रुनर म्हणतो. विचार म्हणजे सर्वश्रेष्ठ अध्ययन आहे असे तो मानतो, कारण विचार करणे ही अशी प्रक्रिया आहे की ज्यात व्यक्ती संबोध तयार करते अथवा गट तयार करते. या प्रक्रियेद्वारा अवबोधन झाल्यानंतर परंतु असंगत असलेल्या वस्तुस्थितीपासून तो बोध घेऊ लागतो, त्याला म्हणायचे सर्वश्रेष्ठ अध्ययन. मग त्यांनी 4 पातळ्यांमध्ये त्याचं वर्गीकरण
केलेला आहे. पहिला आहे मूर्त पातळी, ज्यावर आपल्याला काहीच माहीत नसतं. नंतर परिचय, म्हणजे जी गोष्ट माहीत होती त्याचा थोडा थोडा परिचय आपल्याला कळतो. नंतर वर्गीकरण, जी गोष्ट माहीत झाली तिचं आपण वर्गीकरण करतो. नंतर अमूर्त पातळी, जी गोष्ट माहिती आहे, परिचयाची आहे, त्याचं वर्गीकरण करून झालेलं आहे, ती गोष्ट आपण इतरांना सांगतो, म्हणजे ती मूर्ताकडून अमूर्ताकडे जाते. अशा प्रकारे ब्रुनरनी त्या अध्यापन प्रतिमानातील संकल्पना स्पष्ट केलेली आहे. पुढे आहे आसुबेल. आसुबेल काय म्हणतोय की पाठ्यवस्तूवर प्रभुत्व मिळविण्यासाठी विशेष भर दिला असून त्याच्या मते विशिष्ट प्रकारच्या ज्ञानाचे संपादन करणं शालेय जीवनाचे ध्येय असते. त्यांच्या अध्ययनाविषयक विचारांना अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन असे म्हटलं जातं. कोणत्याही विषयाचे तत्त्वे, नियम, सिद्धांत आणि संकल्पना असतात. त्यांची एक श्रेणीबद्ध रचना असे मनोऱ्यासारखी ही रचना निमूर्ती होत जाते. त्याची मूर्ताकडून अमूर्ताकडे अशी रचना केली जाते. अगदी पायथ्याशी मूर्त कल्पना असतात व ते नंतर अमूर्त कल्पनेकडे वळवली जातात. अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनात अगोदर माहिती असलेल्या माहितीशी नवीन माहितीची सांगड घालता येते. या दोन्ही गोष्टींची जुळवणूक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे काय आसुबेलची थेरी आहे की जी गोष्ट आपल्याला माहीत आहे त्यावर तत्त्व, नियम, सिद्धांत यांची संकल्पना जोडणं, मूर्ताकडून अमूर्ताकडे जाणं, जी माहिती आहे त्या गोष्टीत अजून काहीतरी भर घालणं, ही आसुबेलची जी काय आहे अनुदेशन पद्धती आहे. यापैकी कोणती तरी एक पद्धती येणार, मला तर वाटतं जास्त करून पियाजेची किंवा वायगोस्कीपैकी एक विचारली जाऊ शकते. पुढे आहे अध्ययन सिद्धांताचे गणित विषयक शैक्षणिक उपयोजन. मग पियाजे गणितात कसं उपयोजन करतोय अध्ययनाचं, तर पियाजी म्हणतोय की व्यक्तीच्या बोधात्मक विकासास महत्त्वाचे स्थान त्याने दिलेले आहे. वेदकारक अनुभूती हाच बोधात्मक विकासाचा पाया त्यानं म्हटलेला आहे. वस्तूमधला फरक समजणं येथून सुरुवात होते. 2 ते 6 वर्षाच्या काळात हा खरी गणिताचा पाया आहे. कारक हा संबंध निर्मितीचा कालावधी आहे. त्यामध्ये अंकांचा परिचय होतो, परिसराची ओळख होते, प्रत्यक्ष कृती अवस्था याला म्हणता येतं. नंतर औपचारिक कृती अवस्थेत भूमितीमधील विविध रचना, प्रमेय आपल्याला माहिती दिली जाते. कारण प्रतिमा व कल्पना या सहाय्याने तो अध्ययन करण्याची प्रवृत्ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत असते. मग उदाहरणार्थ दिलेलं आहे भूमितीतील त्रिकोण, चौकोन हे संबंध स्पष्ट करण्यासाठी प्रत्यक्ष आकृतीच्या सहाय्याने ती कृती करावी लागते. त्रिकोण आकृतीत 3 कोण असतात, चौकोनाला 4 कोण असतात, अशा रीतीने ते रूढीकरण करता येतं. दुसरं आहे पहिलीच्या वर्गात अंकांची ओळख करून देणं, अंक व वस्तू यांची सांगड घालणं इत्यादी जे काय गोष्टी आहेत त्या आपण त्यांनी एक्झाम्पलनुसार दिलेलं आहे. पुढे अपूर्णांक संख्येची बेरीज करताना तर्कसंगतता लक्षात ठेवणं व पुढील बेरीज करा, अशा प्रकारे त्यांनी ते एक्झाम्पल आहे ते सोडवून दिलेलं आहे. तुम्हाला मॅथमध्ये 2 मार्क्सला कोणतंही एक एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतं. चक्रवाढ व्याज किंवा सरळ व्याज किंवा मग मी तुम्हाला सांगितलं की 1 लिटर दूध 40 रुपयाला तर 2.5 लिटर दूध किती रुपयाला, अशा प्रकारे विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे मॅथचा 2-3 मार्क्सचा क्वेश्चन जो आहे तो तुम्ही व्यवस्थित करायचा आहे. गणिताचा तिथले मार्क्स कट होता कामा नाही. पुढे आहे वायगोस्की. मग त्यांनी कसं सांगितलं आहे गणित विषयक शैक्षणिक उपयोजन की मूल हे स्वयंप्रयत्नाने शिकत असतं. गणितातील संभूत प्रवास मूर्ताकडे अमूर्ताकडे जाणारा असतो. मग समाजात वावरत असताना समाजाचा परिणाम अध्ययनकर्त्यावर होत असतो. गणितातील विविध घटकांचे आकलन होण्यासाठी त्याची आजूबाजूला असणारे शिक्षक, प्रशिक्षण, मार्गदर्शन, मित्र यांची मदत घेतल्यास ते प्रगल्भ होत असतं. दोन्हीही आपल्याला सिद्धांत जे आहे ते गणितामध्ये उपयोगी आहे. पियाजेचा बोधात्मक विकास आणि वायगोस्कीचा सामाजिक सांस्कृतिक विकास हा गरजेचा आहे. मग आधी सोपी पद्धत व नंतर कठीण उदाहरणे, अशा प्रकारे आपण 1ली ते 2री, 5वी, 4थीच्या विद्यार्थ्यांना देत असतो. 4थीमध्ये संख्याज्ञान होत असतं, ओळख, वाचन, लेखन अशा प्रकारे, आणि 5वीमध्ये नफा तोटा या गोष्टींची, खरेदी विक्री या गोष्टींची आपण त्यांना काय देत असतो, एक्झाम्पल देत असतो. मग विक्री किंमत जास्त म्हणून नफा झाला, मग हे नफा खरेदीचे एक्झाम्पल आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. मग त्याचं फॉर्म्युला दिले आहे. मग नफा काढायचा असेल तर विक्री मायनस खरेदी करायची, विक्री काढायची असेल तर नफा मायनस खरेदी करायची, अशा प्रकारे त्यांनी ती दिलेलं आहे. पुढे आहे ब्रुनर. व ब्रुनरच्या मते काय आहे की अध्ययन करता माहितीची निवड करतो व माहिती स्मरणात ठेवतो, या माहितीचे रूपांतर करतो. म्हणजे माहिती व प्रक्रिया करणं, माहितीचे व्यवस्थापन करणं, संरचना या साखळीप्रमाणे अध्ययन घडत असतं.
मग त्यासाठी काय होतं की व्यक्ती आपापल्या पद्धती व क्षमता वापरत असतात, नव्या जुन्या अनुभवांची एक संरचना तयार करत असतात. मग गणित विषयात प्रथमतः क्रम, संख्यावर, नंतर संख्यावरील क्रिया शोधत असतात. मग अंकाची बेरीज करताना लहान मुले हातांचा बोटांचा वापर करतो. आपण आपल्या लहान मुलांना गणित सोडवायला लावलं, 4तून 2 वजा करायला लावलं तर ते 4 बोटं करतात, त्यातले 2 वजा करतात, 4त 2 मिळालं ते 4 बोटं करतात, 2 अधिक करतात. अशा प्रकारे त्यांना झटपट हिशोब करता येतो. मग या ठिकाणी जुन्या ज्ञानाची व नवीन ज्ञानाची सांगड घातली जाते व त्यावरून नवीन नवीन संरचना तयार केली जाते. मग मूर्त पातळीवर त्याच्या परिचयाच्या वस्तू, खेळाचे साहित्य, जे काय आहे शैक्षणिक साहित्य त्यांना दिलेलं असतं. मग बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार या वर्गीकरणाची शेवटी अमूर्त पातळीवर पोहोचता येतं व प्रथमतः त्याचा संबोध त्याला क्रम लावता येतो. मग अशा प्रकारे त्यांनी दिलेलं आहे की रीतने आपण काय केले. मग क्रीडांगणाची परिमिती देते. मग क्रीडांगण चौरस्कृती आहे किंवा म्हणून चौरसाच्या परिमितीचे सूत्र लिहिले. मग त्यामुळे नंतर काय केलं, सूत्रात किमती टाकल्या, मग गुणाकार केला. अशा प्रकारे आपण चौरसाच्या क्रीडांगणाची परिमिती काढू शकतो. म्हणून ती जी काही कन्सेप्ट आहे ती फॉर्म्युल्याशिवाय आपल्याला करता येत नाही. मूर्त क्रियापासून अमूर्ताकडे जाता येत नाही. पुढे आहे आसुबेल. मग आसुबेल गणित कसं यूज करतोय की पाठ्यवस्तूवर प्रभुत्व मिळविण्यासाठी विशेष भर आसुबेलने दिलेला आहे. मग विशेषतः गणित विषयाची तत्वे, सिद्धांत, नियम या संकल्पनाची श्रेणीबद्ध रचना त्याने केलेला आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं की आसुबेलने काय केलं आहे, अमूर्ताकडून मूर्ताकडे गेलेलं आहे. रचना आहे, सिद्धांत, नियम जे आहे त्यांची रचना केलेली आहे. आणि अजून काय केलेलं आहे आसुबेलचं की अर्थपूर्ण जे काय अगदी जे जुनं ज्ञान होतं त्यांच्यात नवीन ज्ञानाचा भर त्याने घातलेला आहे. अशा प्रकारे त्याने त्याचं आसुबेलची रचना आहे. मग ज्ञान असलेल्या माहितीची नवीन माहितीशी सांगड घातल्यामुळे अध्ययन चांगले घडतं असं त्याला कळालं. मग अध्ययनकर्त्याकडे बऱ्याच प्रमाणात त्याचा तपशील असायला हवा. त्यातून काही तथ्यांची निवड करून त्याने माहितीचे व्यवस्थापन करतात. त्यातून तत्वे, नियम यांचे सिद्धांत शोधले जातात. उदाहरणार्थ एका संख्येत दुसरी संख्या मिळवणं म्हणजे बेरीज, पुन्हा पुन्हा केलेली बेरीज म्हणजे गुणाकार, तसेच मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणं म्हणजे वजाबाकी. अशा प्रकारे अंकगणिताचे उपयोजन बीजगणित व भूमितीमध्ये केलेले आपल्याला दिसते. मग समांतर रेषेचा गुणधर्म अभ्यासल्यानंतर समांतर रेषेला एका छेदिकेने छेदता असता होणाऱ्या कोनांचे जोड्या व त्यांच्या संबंधातील जो संबंध आहे तो अभ्यासता येतो. मग उदाहरण दिलेलं आहे त्यांनी, पुन्हा पुन्हा केलेली बेरीज म्हणजे गुणाकार म्हणजे 4 अधिक 4 अधिक 4 त्याचा =20. मग 4 अंक 5 वेळेला घेतला म्हणजे 20 झालं, 4 × 5 केला म्हणजे 20. अशा प्रकारे त्यांनी पुन्हा पुन्हा केलेली बेरीज म्हणजे गुणाकार, पुन्हा पुन्हा केलेली वजाबाकी म्हणजे भागाकार असे एक्झाम्पल त्यांनी तिथे दिलेले आहे. पुढे आहे ज्ञान संरचनावादी अध्ययनाचे स्वरूप. तर ज्ञान संरचनावाद म्हणजे काय नेमकं, ज्ञान रचनावादी हा ज्ञानाचा मुख्य सिद्धांत आहे की ज्यात मनुष्य निर्मित ज्ञान व ज्ञाच्या प्राप्त अनुभवांची व कल्पनांची आंतरक्रिया घडते. यात इच्छित परिणाम घडून आणण्यासाठी मात्र अनेक प्रकारच्या शाखांचा समावेश करता येतो. उदाहरणार्थ मानसशास्त्र आहे, समाजशास्त्र आहे, शिक्षण, इतिहास इत्यादी गोष्टी आहे. ज्ञान रचनावादाच्या प्रारंभ अवस्थेत असे आढळून आले की मानवाचे अनुभव त्यांचे मानवी जीवनावर पडलेले प्रतिबिंब यांच्यात अंतरक्रिया घडते. जीन पियाजेच्या म्हणण्यानुसार ज्ञानरचनावादात प्रत्येकजण आपल्या अनुभवांच्या जोरावर नवीन ज्ञानाची निर्मिती करत असतो. ज्ञानरचनावाद म्हणजे अध्यापनाची विशेष शाखा आहे असे नाही, परंतु तो एक सिद्धांत आहे ज्यात अध्ययनकर्ता ज्ञान कशा प्रकारे आत्मसात करतो, त्याने मिळवलेल्या अनुभवांच्या आधारे वर्गातील अध्यापन समजावून घेऊन नवीन संरचना तयार करतो. अध्ययनकर्ता ज्ञानाची रचना करतो व जास्त अनुभव संपन्न बनतो. आपल्याला जे ज्ञान माहिती आहे त्यात आपण काहीतरी अजून भर टाकतो आणि विद्यार्थ्यांना शिकवतो, ते म्हणजे ज्ञान संरचनावाद. म्हणजे मला जे माहिती आहे मी ते तुम्हाला सांगते आता आणि ॲडिशनल काय करते की जे पुस्तकात वाचून सांगते आहे आणि मला जे कळतंय मी ते तुम्हाला एक्सप्लेन करते. म्हणजे इथे काय झालं, ज्ञान रचनावाद ही संकल्पना आपण मांडली आहे किंवा यूज केलेली आहे. मग पुढे त्यांनी काय दिले आहे की जीन पियाजे व जेरोम ब्रुनर यांच्या सिद्धांतावर आधारित आराखडा त्यांनी ज्ञान रचनावादाचा दिलेला आहे. मग काय आहे, सगळ्यात पहिलं जे आहे ते म्हणजे ज्ञान रचनावाद. ज्ञान रचनावाद कसा आहे, अध्ययनकर्ती म्हणजे विद्यार्थी ज्याला आहे विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवला जातो. मग पूर्ण अनुभवावर आधारित रचना केली जाते. मग कृतीच्या सहाय्याने माहिती आदानप्रदान केली जाते. मिळवलेल्या ज्ञानाच्या किंवा माहितीच्या आधारे माहितीचा अनिवार्य केला जातो आणि शेवटी काय केलं जातं, निर्णय घेतला जातो. म्हणजे कृतीद्वारा शिक्षण, ज्ञानाची रचना करून शिकणे इत्यादी गोष्टी त्याने विचारात
घेतले आहे. मग रुसो काय म्हणतोय की मुलांमध्ये ज्या उपजात शक्ती असतात त्यांना कृतीमुळे चालना मिळते. मुले अस्वस्थ होतात व मग जिज्ञासू होतात. जिज्ञासू तृप्तीसाठी त्यांनी स्वतः कृती केल्या पाहिजेत, त्यातून ती शिकली पाहिजेत. आपले खरे शिक्षण म्हणजे अनुभव होय. तुम्ही सांगितले म्हणून बालकाला ज्ञान झाले असे नाही, तर त्याला स्वतःला स्वावलंबपणे ते शिकू द्या. त्याला शास्त्र शिकवू नका व त्याला ते संशोधन करू नका. लहान मुले मोठी माणसे म्हणून वावरण्यापूर्वी तर बालकेच राहतात असं आपल्याला माहिती आहे. अशी निसर्गाची इच्छा आहे की ती मोठे होण्याआधी ते बालक राहावे. मग त्यांच्या इच्छेविरुद्ध आपण काहीही त्यांच्यावर विचार आपले थोपवायचे नाही. जर असं केलं तर त्यांची शिक्षणातली गोडी जी आहे ती कमी होते आणि जे ज्ञान भेटतं ते अर्धवट भेटतं आणि त्यामुळे जी काही फळे आहे पिकलेली ती अर्धवट पिकली जातात. पुढे आहे ज्ञान रचनावादात शिक्षकांची भूमिका. मग यामध्ये शिक्षकांची काय भूमिका आहे हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, हा विचारला जाऊ शकतो. मग ज्ञान रचनावादात या संकल्पनात शिकवणारा जो आहे, अध्यापन करणारा जो आहे तो न राहता विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक बनला पाहिजे. शिक्षक वर्गात उपदेशात्मक व्याख्यान देतात. विषयातील घटक, उपघटक, पाठ्यांश इत्यादींचे अध्ययन केले जाते. त्यामुळे शिक्षण प्रक्रिया ही एकांगी न बनता ती दोघांतर्फे बनली पाहिजे. विद्यार्थ्यांना काय झालं पाहिजे, शिक्षक फक्त शिकवत राहायला पाहिजे असं नाही, तर विद्यार्थ्यांनी ते शिकून घेतलं पाहिजे. दोघांनी एकमेकाला सहाय्य केलं पाहिजे. तेव्हा ज्ञान रचनावादी भूमिका जी आहे ती पुढे रेखाटता येते. अशा प्रकारे हा पहिला चॅप्टर होता. जवळपास 1 तासाचा आसपास हा व्हिडिओ झालेला आहे. गणिताचे स्वरूप पहिला चॅप्टर संपलेला आहे. मी ट्राय करेल की बऱ्यापैकी तुम्हाला पटापट F7चं मटेरियल पोहोचू करू शकते. तर पुढे आहे स्वाध्याय. मग इम्पॉर्टंट क्वेश्चन मी तुम्हाला सांगते यातलं. विषयाचे स्वरूप, गणित विषयाचे स्वरूप, गणिताची गुणवैशिष्ट्य, तुम्ही दैनंदिन जीवनात गणिताची सांगड कशी घालशाल तो येऊ शकतो. निसर्ग म्हणजे गणितातील जे काय आहे, पियाजे, वायगॉस्की, ब्रुनर आणि आसुबेल यांच्यात सिद्धांतापैकी एका जणाचा सिद्धांत लिहायला विचारला जाऊ शकतो. हे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. आणि जे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितले, चक्रवाढ, सरळवाढ, वाज, त्यापैकी एखादं एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतं. अशा प्रकारे हा पहिला चॅप्टर संपलेला आहे. दुसरा चॅप्टर मी ट्राय करेल लवकरात लवकर घेईल, कारण दुसरा चॅप्टर खूप मोठा आहे. जवळपास 2 ते 2.5 तासाचं लेक्चर यासाठी लागणार आहे. त्यामुळे मी ट्राय करेल की 2 पार्टमध्ये दुसरा चॅप्टर शिकवण्याचा. तर ठीक आहे, अशा प्रकारे F7 आपण स्टार्ट केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. मीही शिकते आहे आणि मलाही स्टडी करायचं आहे. त्यामुळे तुम्ही मला सहकार्य करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कनेक्ट करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, तर भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.